नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा माणसाच्या 3 गरजा असतात ना, त्याचप्रमाणे स्वतःचं हक्काचं घर आणि तेही मुंबईत हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण असे अनेक गृहप्रकल्प असतात जे वर्षानुवर्ष रखडलेले असतात. पण मग अशा काही स्वयं पुनर्विकासाच्या संस्था पुढे आल्या तर लोकांना आपल्या विश्वासाचं घर मिळेल, सगळ्यांचा वेळ वाचेल आणि सरकारचाही फायदा होईल. पण हे सगळं कसं जमवून आणायचं, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, या सगळ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे एक पाऊल गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाचे. एक पाऊल गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाचे या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण अशाच तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केलेले आहे. आज आपल्याबरोबर आहेत आपले पहिले गेस्ट आहेत श्री दत्तात्रय एकनाथ भणगे. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री दत्तात्रय एकनाथ भणगे हे सनदी लेखपाल असून ते एकॉर्ड कंपनीमध्ये भागीदार आहेत. पुनर्विकास क्षेत्रामध्ये त्यांचा 15 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि सध्या ते 21 पुनर्विकास प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत श्री श्रीकांत यशवंत विचारे. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. श्रीकांत यशवंत विचारे हे स्थापत्य अभियंता व रचनाकार म्हणून पदवीधर आहेत. त्यांनी मुंबई व मुंबईबाहेर अनेक इमारतींचा प्रकल्प पूर्ण केला आहे. वास्तू व स्थापत्य रचनाकार म्हणून त्यांनी वैविध्यपूर्ण अशा इमारतींचं नियोजन केलं असून सध्या स्वयं पुनर्विकासाच्या अनेक प्रकल्पांच्या मंजुरी आणि नियोजनामध्ये त्यांचा सहभाग आहे. आज आपण या दोघांकडून स्वयं पुनर्विकासाच्या संस्था जर पुढे आल्या किंवा ते जे गृहप्रकल्प पूर्ण करतात त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा कशापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कोणते कोणते कागदपत्र किंवा काय काय मंजुरी आवश्यक असतात, या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे एक पाऊल गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाचे आणि आपल्याबरोबर आहेत श्री दत्तात्रय एकनाथ भणगे आणि श्रीकांत यशवंत विचारे. दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरं तर अतिशय सुंदर असा विषय आहे सर, कारण आपण म्हणतो ना की अन्न, वस्त्र, निवारा हे जेवढं आपल्याला गरजेचं असतं पण त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की माझं स्वतःचं हक्काचं घर मुंबईत असावं आणि मुंबईत असेल तर अजून काय हवं. पण कधी कधी असं होतं की योग्य माहिती नसते, अनेक प्रकल्प रखडले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं तर लोकांना विश्वासाचं घर मिळत नाही, वेळ जातो, पैसा जातो आणि कुठेतरी अनेक गैरसमज निर्माण होतात. त्या सगळ्याला छेद म्हणून अनेक स्वयं पुनर्विकासाच्या संस्था आहेत, पण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं किंवा त्यांचं नक्की काम काय असं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. दत्तात्रय सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की स्वयं पुनर्विकास संकल्पना आणि त्याची सुरुवात कशी झाली, काय सांगाल आम्हाला? तर महत्त्वाचं म्हणजे मी प्रोफेशनने सनदी लेखापाल आहे, त्याला इंग्लिशमध्ये चार्टर्ड अकाउंटंट बोलतात. तर आमचे स्नेही युवराज शिवराज नकाडे सर हे कार्यकारी अभियंता म्हाडा हे आमच्या खूप जवळचे आहेत. त्यांनी ह्या संकल्पनेला मला खूप प्रोत्साहित केलं किंवा ॲज अन CA तुम्ही असताना जर स्वयंपुनर्विकासाबद्दल तुम्ही जर काम केलं तर एक जनसामान्य माणसांचं एक चांगलं त्यांना बेनिफिट होतील. सोबत आम्ही 2016 आणि 2017ला एक पहिला चारकोप जिनप्रेम ह्या प्रकल्पात ह्याचं सुरुवात केली आणि हा प्रकल्प माझ्यासाठी पहिला होता. तिथले मनीष हसगावकर साहेब हे त्या संस्थेचे सेक्रेटरी, त्यांच्यासोबत आम्ही ह्या प्रकल्पावर सुरुवात केली आणि रेकॉर्ड ब्रेक टाईम म्हणजे आम्ही 23 महिन्यामध्ये CC to OC हा प्रकल्प कंप्लीट केला. चारकोपमध्ये 14 माळ्याची प्रशस्त इमारत जी पहिली 4 माळ्याची होती ती स्वतःहून डिमॉलिश करून संस्थेने सर्व इन टाईम म्हणजे 23 महिन्यामध्येच हा पूर्ण प्रकल्प कंप्लीट केला. तर अशी सुरुवात झाली. त्यानंतर सध्या चारकोपमध्येच म्हटलं तर आपण 18 प्रोजेक्ट्स हे स्वयंपुनर्विकासाचे चालू आहेत आणि माझ्या माहितीनुसार 100 अधिक प्रोजेक्ट हे पूर्ण मुंबईत चालू आहेत आणि त्यासाठी खूप तज्ज्ञ संचालक आहेत, तज्ज्ञ व्यक्ती आहेत, आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर्स आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि सध्या तर आपले माननीय मुख्यमंत्री साहेब हे पण ह्या विषयाला फार चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत आहेत. तर गव्हर्नमेंट सध्या फॉर आहे,
संस्थेतील लोकांना ह्याबद्दल जागरूकता सुरू झालेली आहे, परंतु ऑफकोर्स ह्याला एक चळवळीचं रूप रूप देणं फार गरजेचं गरजेचं आहे. आहे. नक्कीच त्याविषयी खरं तर अधिक जाणून घ्यायचं आहे, कारण प्रत्येकापर्यंत हा प्रकल्प किंवा हे स्वयं पुनर्विकास संस्था काय आहेत आणि त्या कशा कार्य करतात हे पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण श्रीकांत सर, मला तुम्हाला विचारायचं की स्वयं पुनर्विकासाची पूर्वतयारी आणि इमारतींचं जे नियोजन असतं ते कसं करायचं, काय असतं? स्वयं पुनर्विकासामध्ये नियोजन हा भाग आहे, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण की ज्या वेळेला आपण एखादं इमारतीचं नियोजन करतो तर नियोजन करताना प्रस्तावित इमारत जी आहे ती त्याच्यामधले जे काही फ्लॅट्स आहेत किंवा त्याचे जे काही रूम्स आहेत हे कशा प्रकारे आपल्याला युटिलिटी म्हणजे उपयुक्तता त्याची कशी जास्तीत जास्त असेल, वेस्टेज कसा कमीत कमी असेल, ते कसं काही व्हेंटिलेशन किंवा लाईट्स किंवा हवा, चांगला उजेड, प्रकाश, त्याचं प्लॅनिंग हे कसं सुंदर असेल, ह्यासाठी तुम्हाला एक लिबर्टी मिळते. दुसरी गोष्ट, तुमचं पूर्ण स्वयं पुनर्विकासाच्या प्रोसेसमध्ये स्वतःचं नियंत्रण असतं. कारण की सोसायटीचे बरेचसे किंवा सभासदांचे बरेचशा रिक्वायरमेंट्स असतात, त्यांच्या स्वतःच्या हे असतात. तर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय निवडायचं आहे, आपल्याला कसं घर हवं आहे, ह्याच्या काही संकल्पना सगळ्यांच्या असतात. तर त्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांना वैयक्तिकदृष्ट्या त्याच्यावरती काम करता येतं. सो हा त्याचा एक खूप महत्त्वाचा उद्देश आहे. नक्कीच. म्हणजे मला असं म्हणायचं विचारायचं की जसं एखादा डेव्हलपर असतो तर त्याच्या मनात जे आराखडे असतात तसे होतात, पण मला असं वाटतं तुम्ही जे सांगतायत की जे ज्यांचं घर आहे किंवा ज्यांना जे अपेक्षित आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ते आराखडे बनवून देऊ शकतात. काय सांगाल सर? येस, प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न काय असतं की आपल्याला जे घर पाहिजे ते आपल्या इच्छेनुसार व्हावं. विकासकाकडे गेल्यावर आपल्याला एक त्याबद्दल थोडंसं लिमिटेशन येतं, परंतु स्वयं पुनर्विकासामध्ये संस्थेचे जे स्थायी सभासद आहेत ते फार सुंदर प्रकारे त्याच्यावर प्लॅनिंग करू शकतात. आणि प्लस आर्किटेक्चर किंवा जे त्यांचे LS लायसन्स इंजिनियर सर्वेयर्स आहेत त्यांच्याकडून त्या सर्व गोष्टी पूर्णत्वास घेऊन येऊ शकतात. तर ह्या सर्व गोष्टींसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार ह्याची फार मोठी भूमिका आहे. तोच मला अगदी माझा पुढचा प्रश्न तोच होता की या सगळ्यामध्ये त्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार काय करतो, तर हा संस्था आणि जी नियोजित बिल्डिंग आहे ह्यात लागणाऱ्या सर्व गोष्टींचा एक दुवा असतो. प्रकल्प सल्लागार काय करतो की तो आर्किटेक्चर प्लॅनिंग, तो अप्रुव्हलची प्लॅनिंग, तो कॅश फ्लो किंवा ॲडव्होकेट्स, चार्टर्ड अकाउंटंट ह्यांच्याशी कनेक्टेड करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या गरजेला पूर्ण करतो. आणि हे पूर्ण करताना संस्थेच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याचा फार बारीकीने तो त्याचा अभ्यास करतो. आणि सर्वात प्रथम याचं उद्देश काय असतं की प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. तर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जे आर्थिक सहाय्य आहे, आर्थिक सहाय्यासोबत लागणाऱ्या अप्रुव्हल्स, नंतर कन्स्ट्रक्शन आणि नंतर मग लिगल आणि सेल्स या सर्व गोष्टींना हा दुवा म्हणून काम करतो. ऑफकोर्स ह्याच्यावर जे कंट्रोल असते संस्थेचं असतं. संस्था आपल्या एक्सपेक्टेशन ह्या प्रकल्प सल्लागाराच्या माध्यमातून पूर्ण करून घेत असते. नक्कीच. श्रीकांत सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आपण एखादी इमारत जेव्हा पूर्ण करतो तेव्हा त्या इमारतीसाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची किंवा छायाचित्रे किंवा मंजुरी ह्या ज्या गोष्टी आपण म्हणतो ते काय काय आवश्यक असतं, काय सांगाल सगळ्या गोष्टी? स्वयं पुनर्विकास करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व सभासदांची मान्यता असणं. जास्तीत जास्त सभासदांची जेवढी मान्यता असेल तितका हा प्रकल्प सुरळीतरित्या पार पडतो. मान्यता झाल्यावरती आपण पहिली गोष्ट तर त्या प्रस्तावित इमारतीचे आराखडे आखतो. त्या आराखडे आखल्यावरती त्याच्यावरती सभासदांचा विनिमय होतो, विचार होतो. त्यांचे ज्या काही अपेक्षा असतात त्या त्यातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांच्या वास्तुशास्त्राप्रमाणे एखादं घर बांधलेलं असावं किंवा ती इमारत बांधलेली असावं, ह्या काही बेसिक अपेक्षा असतात. किंवा त्या बिल्डिंगचं जे काही प्रस्तावित रूप असणार आहे ते सुंदर असावं, एलिव्हेशन ज्याला आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून त्यांचे प्लॅन्स, आराखडे फायनल झाल्यावरती मग आपण ते मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे, म्हणजे जसं म्हाडा आहे, BMC आहे, ह्या प्राधिकरणाकडे आपण
मान्यतेसाठी टाकतो आणि त्याच्यानंतर मग प्लॅन्सची मंजुरी झाल्यावरती कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे. ह्यासाठी आपल्याला बिल्डिंग अगोदर डिमॉलिश करावी लागते. तर डिमॉलिश करताना त्याच्यामध्ये पूर्वतयारी त्याची अशी की तुमचे NOCs आहेत, सगळ्या तुमचे जे काही कंप्लायन्स आहेत, रिमार्क्स आहेत, विविध डिपार्टमेंट्स आहेत, जसं की फायर डिपार्टमेंट आहे, स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट आहे, ह्या सगळ्या विविध डिपार्टमेंटचे रिमार्क्स आणि हे करून मग आपण त्याची कमेन्समेंट सर्टिफिकेट ऑब्टेन करतो. नक्कीच सर, या सगळ्यांविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायचं. एक फोन घेऊया आधी आपण. जयश्री अय्यर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मी अपार्टमेंट्स मध्ये राहते, 30 वर्ष झाले अपार्टमेंट्सला. त्याला रिडेव्हलपमेंट करायचे काय रिक्वायरमेंट्स आहे? धन्यवाद जयश्रीताई. काय सांगाल सर, किंवा श्रीकांत सर तुम्ही काय सांगाल? कारण मला असं वाटतं की जसं त्यांनी सांगितलं की 30 वर्ष झाले आम्ही राहिलेलो आहे, असे अनेक आपले प्रेक्षक असतील की त्यावेळेला कुठे जायचं किंवा काय करायचं, जसं आता त्यांचा प्रश्न होता, तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला सहकारी गृहनिर्माण संस्थांचं रिडेव्हलपमेंट होतं त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा सोसायटीचा कन्व्हेन्स असणं हे फार गरजेचं असतं. कन्व्हेन्स म्हणजे त्यांचं जी काही जमीन आहे, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीची जी काही जमीन आहे, जो प्लॉट आहे, भूखंड आहे, तो त्यांच्या सोसायटीच्या नावावरती कन्व्हेन्स असणं म्हणजे हस्तांतरित असणं हे गरजेचं असतं. हे सगळ्यात पहिलं बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर आता त्यांना जर स्वयंपुनर्विकासासाठी जायचं असेल तर त्यांना सगळ्यांचं कन्सेंट, सहमत असं करून एक जनरल बॉडी रेझोल्युशन पास करावं लागतं की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वयंपुनर्विकासासाठी सर्व सभासदांची मंजुरी घेतलेली आहे असा एक ठराव पास करून घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थापन सल्लागार आहेत, ह्यांचं मार्गदर्शन घेऊन मग ते पुढच्या कारवाई करू शकतात. 30 वर्ष जुनी बिल्डिंग असेल तर त्यांना एक अजून काही BMCने किंवा म्हाडाने बेनिफिट्स देऊ केलेले आहेत. तर ते संबंधित रेग्युलेशनमध्ये आता त्यांची बिल्डिंग म्हाडाची आहे का BMCच्या प्राधिकरणाकडे आहे आता कळत नाहीये त्यांचा प्रश्न. पण त्यानुसार त्याचं जे काही पुढचे कागदपत्र आहे ते ठरते. नक्कीच, म्हणजे आपण त्याच्यामध्ये ते सगळ्या डिटेल्समध्ये हे करून आणि सगळ्या सभासदांची मान्यता घेऊनच या प्रकल्पाला पुढे आपण जाऊ शकतो. सर, मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा आपण असं म्हणतो की हे प्रकल्प उभे करायचे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो पैसा, की ज्याच्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही. म्हणजे अगदी मी कितीही मनामध्ये आपण म्हटलं की करायचं आहे, पण त्याच्यासाठी आणि जेव्हा आपण एखादं बांधकाम म्हणतो तर त्यासाठी प्रचंड पैशांची गरज असते. तर या प्रकल्पांसाठी हा पैसा कसा उभा करायचा ते आम्हाला डिटेलमध्ये काय सांगाल? येस, तर जसं श्रीकांत सरांनी सांगितलं किंवा जेव्हा आपण स्वयंपुनर्विकासाचा विचार करतो तेव्हा लागणाऱ्या मान्यता घेणं ही पहिली स्टेप आहे. तर मान्यता घेण्यासाठी लागणारा पैसा किंवा मान्यतेच्या अगोदर कोणत्या कोणत्या गोष्टींची योजना आखणे आणि त्यासाठी लागणारा पैसा, ह्या गोष्टी घेण्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक की संस्थेतील काही सभासद आहेत त्यांनी जर ॲडिशनल एरिया घेतला तर तिथून पैसा उभारू शकतो. हा झाला सर्वात पहिला, त्याला आपण सीड फंडिंग म्हणतो किंवा जे प्रारंभिक निधी. दुसरा, आता आपल्या ज्या शिखर बँका आहेत, मुंबई डिस्ट्रिक्ट बँक आणि मुख्यमंत्री साहेब आणि आपले प्रवीण दरेकर साहेब ह्यांनी फार खूप चांगलं काम केलेलं आहे स्वयंपुनर्विकासासाठी. हे जो फंडिंगचा जो इश्यू होता तो ओपन केलेला आहे. तर आम्ही ज्या 4 प्रोजेक्ट असे आहेत ज्याच्यामध्ये मी स्वतः ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट काम करतो, त्यांना मुंबई डिस्ट्रिक्ट बँकेने करोडोमध्ये फंडिंग दिलेली आहे. त्यामुळे ते जे अमाऊंट आहे त्याने हा प्रोजेक्ट म्हणजे सर्व प्रोजेक्ट एकदम सुरळीत पार पडतात. त्यातल्या एका प्रोजेक्टला 25 तारखेलाच मुख्यमंत्री साहेब आलेले, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं, चारकोप श्वेतांबरा. आणि त्या प्रोजेक्टमध्ये मुंबई डिस्ट्रिक्ट बँकेने 10 करोडचं अर्थसहाय्य केलेलं आहे आणि तो प्रोजेक्ट फार सुंदररित्या कम्प्लीट झालेला आहे. आणि ऑफकोर्स त्यांचे जे आपले प्रकल्प सल्लागार आहेत हर्षद मोरे साहेब, ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे तो पूर्ण प्रोजेक्ट नियंत्रित केला आणि पूर्ण केलेला आहे. आणि 3 वर्षामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट पण झालेला आहे. ती 22 माळ्याची इमारत आहे, तिथे मी चार्टर्ड अकाउंटंट आहे त्या प्रोजेक्टचाच. तर अर्थसहाय्य हा आजच्या घडीला विषय मुख्यमंत्र्यांनी सोडवलेला आहे. फक्त आता विषय आहे की संस्थेने पूर्ण नियोजन करावं, प्रकल्प सल्लागार यांना अपॉइंट करून त्यांच्याकडून पूर्ण नियोजन घ्यावं. जो सीड फंडिंग म्हणजे जो प्रारंभिक निधी म्हणला जातो
तो फक्त 5% आहे पूर्ण प्रोजेक्ट कॉस्टचा. तर 5% निधी उभारण्याचे पण खूप मार्ग आहेत. संस्थेचे सभासद हे त्यातला ॲडिशनल एरिया परचेस करू शकतात. आणि इव्हन आता रेराने पण जर समजा तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून एखाद्याकडून फंडिंग घेतली तर रेराने इन्व्हेस्टरला पण रेराच्या अखत्यारीमध्ये रजिस्टर करायचे प्रोव्हिजन दिलेले आहेत. त्यामुळे जो अगोदर आपला एक गैरसमज होता किंवा आपण रेरा आल्याशिवाय इन्व्हेस्टरकडून पैसा घेऊ शकत नाही, तर त्याचा पण मार्ग खुला झालेला आहे. फक्त तुम्हाला त्या व्यक्तीला किंवा त्या ग्रुप ऑफ कंपनीजला जे इन्व्हेस्ट करतात त्यांना रेराच्या वेबसाईटवर रजिस्टर करायचं आहे. तर ह्या प्रकारे आता स्वयंपुनर्विकासाला फंडिंग भेटणं हे सोयीस्कर झालं आहे. फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे मी प्रकर्षाने काय तुम्हाला निर्देशू इच्छितो की जेव्हा तुम्ही प्रकल्पाचं योजना आखाल तर प्रकल्प सुरुवातीपासून म्हणजे माझ्या हिशोबाने 4 टप्प्यामध्ये प्रकल्प डिवाइड होतो. एक आहे अप्रुव्हल्स, म्हणजे ज्यात तुम्ही घरात असता आणि सर्व पूर्ण अप्रुव्हल घेऊन तुम्ही जर प्रकल्पाची मान्यता घेतली तर फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि सेलिंग ह्या 2च गोष्टी उरतात. म्हणजे त्याच्यामध्ये अप्रुव्हल आणि मान्यता ह्या बऱ्याच गोष्टी येतात नाही सर. सर आपण ह्या चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. एक फोन घेऊया. शिवदास माने आपल्याशी बोलतात धारावीवरून. नमस्कार, बोला सर. नमस्कार सर मॅडम, मी धारावीवरून बोलतो, शिवदास माने. आम्ही एका सोसायटीमध्ये इथं राहतो, प्रायव्हेट सोसायटी आहे आणि 107 मेंबरची सोसायटी आहे आणि आमच्या सोसायटीला 30 वर्ष झालेली आहेत. 30 वर्ष पूर्ण झालेत. बरं. तर रिडेव्हलप करण्यासाठी किती वर्षाचा अवधी पाहिजे अजून? म्हणजे 30 वर्षाच्या नंतर 40-50 वर्षाचा म्हणजे असा पिरियड पाहिजे. त्याला बीएमसीची एनओसी किती वर्षानंतर घ्यायची? नक्कीच नक्की. धन्यवाद शिवदास. त्याच्याबद्दल नक्की धन्यवाद. खरं तर काय काय मंजुरी किंवा काय काय कागदपत्र किंवा आपली जर एखादी बिल्डिंग असेल तर ती डेव्हलपमेंट करायची असेल तर काय काय करावं लागणार आहे सगळ्यांविषयी आपल्याला चर्चा करायची. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आजचा आपला विषय आहे एक पाऊल गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाकडे. आणि आपल्या तज्ज्ञांकडून आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेत आहोत. दत्तात्रय सर, आता विश्रांतीला जाण्यापूर्वी जसा त्यांचा प्रश्न होता की 107 मेंबर आहेत, 30 वर्ष झालेले आहेत, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल की अशा अनेक संस्था असतात किंवा अशा अनेक सोसायटी असतात, त्यांना जर असं पुनर्विकास करायचा असेल तर काय करावं लागेल? नक्कीच त्यांची संस्था आता रिडेव्हलपमेंटला एलिजिबल आहे, ते रिडेव्हलपमेंट करू शकतात. त्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम तर जनरल बॉडीतील 20% माणसांनी लेखी स्वरूपात संस्थेच्या कार्यकारिणीला रिक्वायरमेंट द्यावी लागेल की आम्हाला पुनर्विकासाला जायचं आहे. ते रिक्वायरमेंट आल्यावर संस्थेतील जे मेंबर्स आहेत, कार्यकारिणी आहे, त्यांनी जनरल बॉडीचं कॉल करावी. त्यामध्ये 2/3 माणसांची उपस्थिती, सभासदांची उपस्थिती अनिवार्य आहे. त्या उपस्थितीमध्ये तुम्ही विकास रिडेव्हलपमेंटची किंवा पुनर्विकासाची भूमिका मांडू शकता. त्यामध्ये जर समजा तुम्हाला 2/3 मधले 51% माणसांनी, सभासदांनी जर अप्रुव्हल दिलं की आपल्याला पुनर्विकासासाठी जायचं आहे तर ते पुनर्विकास करू शकतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला हर्डल्स येणार नाहीत. नक्की. सर, तुम्हाला जर याच्यावर काही कायदेशीर बाब सांगायची असेल तर काय सांगाल? कायदेशीर बाबीमध्ये ज्या वेळेला त्यांचा ठराव मंजूर होईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मी पूर्वी पण सांगितलं, की त्यांचा कन्व्हेन्स सोसायटीचा त्यांच्या सोसायटीच्या नावावरती झालेला आहे का, म्हणजे ती जमीन सोसायटीच्या नावावरती झाली आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे झाल्यानंतरच त्यांना स्वयंपुनर्विकासाची जी काही कार्यवाही आहे ती सुरू करता येईल. आता सुरू करताना कुठलं प्राधिकरण आहे हे कसं ठरतं की त्यांचं जे काही कन्व्हेन्स आहे, म्हाडाचं जर असेल तर म्हाडा ही कन्व्हेन्स म्हणून लीज डीड सोसायटीजना देते, भाडेपट्टा करार होतो. आणि जर प्रायव्हेट लँड असेल किंवा खाजगी जर जमीन असेल तर ती जे कोणी कन्स्ट्रक्शन पूर्वी बिल्डिंगचं केलेलं आहे त्यांच्या मालकांकडनं किंवा त्या बिल्डर्सकडनं त्या सोसायटीला कन्व्हेन्स दिला जातो. आता जर कन्व्हेन्स जर सोसायटीकडे झालं नसेल तर शासनाच्या तरतुदीनुसार त्यांना मानवी हस्तांतरण करून घेण्याची पण तरतूद कायद्यामध्ये दिलेली आहे. त्यानुसार ते कन्व्हेन्स करून त्यानंतर त्यांच्या पुढील कार्यवाही त्या सुरू करू शकतात. पुढील कार्यवाहीमध्ये ज्या वेळेला त्यांचा ठराव मंजूर होईल त्यानंतर ठराव मंजूर झाल्यानंतर व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती असो, वास्तुविशारदाची असो, स्थापत्य रचनाकाराची असो, यांची नियुक्ती करून मग प्रस्तावित जे काही त्यांची इमारत असेल त्यांचे आराखडे आखून घेणं,
त्याच्याबद्दल चर्चा करणं आणि ह्या प्रोसेसनुसार ते पुढे जाऊ शकतं. पण 30 वर्ष जुनी बिल्डिंग असल्यामुळे त्यांना पुनर्विकासासाठी स्वयंपुनर्विकासासाठी जाण्यासाठी कुठली हरकत सध्या नाही. नसेल. नक्कीच एक फोन घेऊ आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. रोहित कांबळे आपल्याशी बोलतात वाशी नवी मुंबईवरून. नमस्कार, बोला. आमच्या इथे सोसायटीमध्ये ना 40 वर्ष झालेत सोसायटीला आणि JN1 टाईपच्या सिडकोच्या इमारती आहेत. तर त्याच्यामध्ये आमच्या 7 बिल्डिंगची आम्ही सोसायटी केली आणि बाकी 5 बिल्डिंगच्या माझगाव डॉक लिमिटेड असे सरकारी त्यांचे हे आहेत बिल्डिंग. तर सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये मग ते पुढे काय करावं लागेल, कारण त्यांना समाविष्ट करायला ते ॲग्री होतील नाही होतील त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल? नक्कीच, धन्यवाद. दत्तात्रय सर, काय सांगाल तुम्ही त्यांना? कारण मला असं वाटतं की अजून एक मुद्दा मला इथे स्पष्ट करायचा आहे की असं काही टाइम लिमिट असतं का की 30 वर्ष होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी 30 वर्ष जर पूर्ण झाले असतील तर तुम्हाला जे इन्सेंटिव्ह FSIचे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला भेटतात. नक्कीच. त्याच्या अगोदर जर तुम्ही जात असाल तर तुमची संस्था ही डिलॅबिलेटेड कंडिशनमध्ये असली पाहिजे किंवा आपण म्हणतो ना किंवा जनरल बॉडीची रिक्वायरमेंट असली पाहिजे किंवा काहीतरी इश्यूज आहेत बिल्डिंग्समध्ये. तर ते इश्यू असतील तर तुम्ही जनरल बॉडीचं रिझर्वेशन करून रिडेव्हलपमेंटला जाऊ शकता. त्यासाठी अशा टायमिंग लाईनची कोणती अशी गरज नाही आहे. सरांनी जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मला असं वाटतं की त्यांची एक सोसायटी आहे आणि त्यांच्या जे ग्रुप ऑफ सोसायटी आहेत त्यामधल्या एक डॉक, त्यांनी डॉकचं नाव घेतलं ते सॉरी ते एक प्राधिकरण आहे त्यांच्या अंतर्गत काही संस्था आहेत. तर नक्कीच तुम्हाला त्यांची परमिशन लागेल जर त्यांना समाविष्ट करायचं असेल तर. परंतु स्वयंपुनर्विकासामध्ये जर समजा तुम्ही लेआउट स्वयंपुनर्विकास नसेल करू शकत तर तुम्ही तुमच्या इमारतीचं किंवा तुमच्या अखत्यारीत जेवढे भूखंड आहे त्याचा तुम्ही नक्कीच पुनर्विकास करू शकता. त्याच्याबद्दल जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला कन्व्हिन्स करणं, तुमच्या नावावर जमीन करून घेणं हे अनिवार्य आहे. तर माझ्या मते तुम्ही ते पहिलं त्याच्यावर फोकस करावा आणि त्यांना लेखी स्वरूपात जर तुम्ही कळवलं की आपण जर पुनर्विकास करत आहोत आणि एकत्रितरित्या करत आहोत तर एकत्रितरित्या पुनर्विकास करणं हे नेहमी फायदेशीर ठरतं. कारण का तुम्हाला ओपन स्पेस भेटते, तुम्हाला जे नवीन बेनिफिट्स आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे भेटू शकतात. नक्कीच नक्कीच सर. आपण एक फोन घेऊया आणि चर्चा पुढे चालू ठेवूया. मंगल आपटे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार मंगलताई, बोला. मला असा प्रश्न विचारायचा की आता 20-25 वर्ष झाले मग रिडेव्हलपमेंट करायचं पण ते तर काही मालकाच्या जर ताब्यात असेल तर मग ते सगळ्यांनी मिळून करायचं म्हणजे का मालकांना विचारून ते करायला असं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर. कारण ते काय काय होत नाही आणि हल्ली काय म्हणतात ते घराचं प्रॉब्लेम येतो म्हणजे की असंच पाहिजे सगळं तयार रेडी पाहिजे तर मग त्याला हे सगळे प्रॉब्लेम येतात. ते सगळे मालकाच्या हातात सगळे असतात ते. पण तुमची संस्था आहे का? संस्था नाही, घर स्वतःचं घर मी पूर्वी बिघाड करत होतो पण आता मालकाच्या ताब्यात आहे. तर ते आता तर आपल्याला करायचं असेल रिडेव्हलपमेंट सगळे बिघाड करून मिळून पण ते मालकाला विचारावं लागतं का असं काही आहे का? बरं, धन्यवाद मंगलताई, धन्यवाद. श्रीकांत सर, त्यांना काय तुम्ही थोडक्यात? मला असं वाटतं की त्यांचं जे काही घर आहे ते सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ह्याच्या अखत्यारीमधलं नाही आहे. कारण की त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की कोणतरी मालक आहे तर त्याला आपण टेनंटेड बिल्डिंग असं म्हणतो किंवा पागडी बिल्डिंग असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये असं असतं की तुमची जी काही जमीन आहे त्याचे डेव्हलपमेंट राईट्स जे आहे ते मालकाच्या ना हरकत प्रमाणपत्राच्या अभावाखाली होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची NOC असणं गरजेचं आहे. आता हे कधी पॉसिबल होतं ज्या वेळेला तुमची जी बिल्डिंग आहे एक्झिस्टिंग बिल्डिंग जी आहे ती जर डायलॅपिडेटेड कंडिशनमध्ये आहे किंवा जर ती धोकादायक अवस्थेमध्ये जर आलेली आहे आणि जर मालक काही करू शकत नसेल किंवा काही रिस्पॉन्ड करत नसेल तर मात्र शासनाने त्याची एक तरतूद त्याच्यामध्ये स्वयंपुनर्विकासाची केलेली आहे. ज्याच्यामध्ये हे जे काही टेनंट्स आहेत ते एक वेलफेअर असोसिएशन बनवू शकतात आणि ते टेम्पररी स्वरूपात जोपर्यंत मालक कुठलेही पाऊल उचलत नाही तोपर्यंत टेम्पररी स्ट्रक्चरचं अप्रुव्हल घेऊ शकतात असं एक कायद्यामध्ये तरतूद आहे. पण जर त्यांचं सहकारी गृहनिर्माण संस्था असेल आणि जर त्यांना मानवी हस्तांतरण पॉसिबल असेल तर त्यांनी ते करून मग त्यांनी रिडेव्हलपमेंटसाठी प्रस्ताव टाकलं तर दॅट इज पॉसिबल. नक्कीच. त्याचबरोबरीने मला तुम्हाला विचारायचं की प्रत्यक्ष बांधकामाचं आपण निरीक्षण, नियोजन किंवा व्यवस्थापन जे पण म्हणतो ते कसं करायचं? प्रत्यक्ष बांधकामामध्ये तुमचे साईट सुपरवायझर जे कोणी सर्वेक्षक असतात
त्याच्यानंतर तुमचे कंत्राटदार असतात, त्याच्यानंतर इंजिनियर्स आहेत, स्थापत्य रचनाकार आहेत, वास्तुविशारद आहेत. ह्या सगळ्यांच्या साहाय्याने आणि ह्यांच्या नियुक्तीने आपण प्रत्यक्ष जे काही बांधकाम आहे ते ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला त्याचे मटेरियल्स आहेत, त्याचं टेस्टिंग होतं, लॅब टेस्टिंग होतं, किंवा वापरल्या जाणाऱ्या कुठलेही बिल्डिंग मटेरियल्स आहेत ह्याची क्वालिटी, हे सगळं चेक करण्याची मुभा जी असते ती सोसायटीला मिळते. आणि त्याच्यामुळे हे जर नियुक्त प्रोफेशनल जर त्याच्यामध्ये असतील तर ते तुम्हाला ह्याच्या व्यवस्थापनासाठी आणि ह्याच्या क्वालिटीसाठी ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात, आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल कुठलीही शंका किंवा कुठलाही डाऊट जो असतो तो राहत नाही. तर ह्या सगळ्यांच्या मदतीने तुम्ही त्याचं चांगलं व्यवस्थापन करू शकता. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये असं होतं की वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. ज्या वेळेला एखादं बांधकाम सुरू होतं त्यावेळेला ते वेळेत पूर्ण होणं हे पण अपेक्षित असतं. तर त्यासाठी जे कोणी साईट सुपरवायझर्स असतात त्यांनी होणाऱ्या कन्स्ट्रक्शनचं टाईमलाईन आखणं किंवा प्रस्तावित कन्स्ट्रक्शन जे आहे ते वेळेत कसं पूर्ण होईल ह्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील किंवा पावलं उचलता येतील ती उचलून सोसायटीला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं हे अपेक्षित असतं. म्हणून तुमचे कन्सल्टंट्स किंवा तुमचे जे कोणी सल्लागार आहेत किंवा जे कोणी तज्ज्ञ आहेत ह्या तज्ज्ञांच्या मदतीने हे अजून सुंदररित्या आणि अजून चांगल्यारित्या होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळे तज्ज्ञ हे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना आन्सरेबल असतात. त्याच्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सगळ्या सभासदांना जे काही कन्स्ट्रक्शन चाललं आहे त्याची संपूर्ण माहिती असते, त्याचा संपूर्ण अंदाज असतो, आणि त्यामुळे त्यांचं त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण असतं. नक्कीच अगदी. आणि या सगळ्यांमध्ये अनेक कायदेशीर बाबीही समाविष्ट असतात, त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक पाऊल गृहनिर्माण संस्थाच्या स्वयं पुनर्विकासाचे या महत्त्वाच्या विषयावर आपण बोलत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत श्री दत्तात्रय भणगे आणि श्रीकांत विचारे सर. कार्यक्रमामध्ये चर्चा खरंच खूप छान चालू आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी की जसं आपल्याला जे फोन कॉल्स येतात त्याच्यावरून कळत आहे की ती इमारत किती वर्ष जुनी असावी किंवा कोणत्या कोणत्या बाबींची पूर्तता होणं गरजेचं आहे. या अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडून आम्हाला कळत आहेत. पण दत्तात्रय साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा अनेक केस स्टडी तुमच्याकडे असतील की असे अनेक अनुभव असतील एवढ्या वर्षांमध्ये, तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. एखादा आम्हालाही सांगा. हो, ॲज एन प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंटंट आणि स्वामी PMC मध्ये ॲज एन व्हर्च्युअल CFO हे असताना माझ्याकडे अशा काही संस्थांनी अप्रोच केलं ज्यांना पुनर्विकास करायचा होता, परंतु काही कारणास्तव विकासाकडे न जाता काय अजून पर्याय आहेत ते करायचे होते. तर त्यावेळी त्यांना लागणारा पैशाचा फ्लो, त्याला कॅश फ्लो म्हणतो आपण टेक्निकली, तर तो कसा मॅनेज करावा, तर त्याचे रिपोर्ट्स बनवून देणं, प्लस त्यासाठी लागणाऱ्या मान्यताची वेळोवेळी कशी पूर्तता करावी, आणि हे सर्व होत असताना नवीन बिल्डिंगचे प्लान्स कसे आखावेत ह्याबद्दल फार चांगल्या रीतीने नियोजन करता आलं. आणि अशा काही संस्था आहेत ज्या म्हणजे डिलॅपिडेटेड होऊन मोडकळीस आल्या आणि BMCने त्यांचं डिमॉलिशन केलेलं. तशा संस्था 4 वर्ष घराबाहेर राहिल्यानंतर त्यांनी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबला. आणि अशा संस्था पण स्वयं पुनर्विकासाला जाऊ शकतात ज्या कुठे प्रोजेक्ट अडकलेले आहेत, रखडलेले आहेत, काही कारणास्तव विकासकाबरोबर काही गोष्टी पटत नाहीत, अशा पण संस्था स्वयं पुनर्विकासाचं मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि ज्या संस्था मोडकळी आल्यात आणि जर त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं तर त्याच्या होणारे फायदे, महत्त्वाचे फायदे म्हणजे काय आहे की आपण जेव्हा पुनर्विकासाचा विचार करतो किंवा स्वयं पुनर्विकासाचा विचार करतो तर पूर्ण कंट्रोल जो आहे तो संस्थेकडे असतो. त्यात राहणारे जे मार्गदर्शक आहेत, सल्लागार आहेत, त्यांची निवड संस्था करते. त्यात जो पैशाचा व्यवहार होतो त्याच्यावर पूर्ण कंट्रोल संस्थेचा असतो. त्यांच्यासाठी हा फक्त एक प्रोजेक्ट असतो. विकासकाकडे कसं 10 प्रोजेक्ट असतात, पण संस्था जेव्हा ही काय बोलतात ऍक्टिव्हिटी करते त्यांच्यासाठी हा एकच प्रोजेक्ट असतो. त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे एकाच प्रोजेक्टवर असतं. त्यामुळे जो पैसा येणार आहे त्याच्यावर कंट्रोल, ज्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन होणार आहे त्याच्यावर कंट्रोल, आणि जे सल्लागार आहेत त्यांच्यावर पण कंट्रोल. त्यामुळे पूर्ण प्रोजेक्टवर कंट्रोल असल्या कारणाने
खूप सुंदर प्रकारे प्रोजेक्ट होऊ शकतो आणि त्यांच्या मनासारखा प्रोजेक्ट होऊ मला असं शकतो. वाटतं आपल्याकडे काही पीपीटीज म्हणजे काही पिक्चर्सही आहेत जसं ज्याच्यामध्ये तुम्ही फरक दाखवू शकता. नक्कीच. तर असे आपले जे जे स्वयंपूर्ण विकासामध्ये जिथे आम्ही कामं करत आहोत तर तिथलं जे एलिव्हेशन पार्ट आहेत जसं गॉथिक एलिव्हेशन हा फार फरक पडतो किंवा सनलाईट व्हेंटिलेटेड फ्लॅट्स हे काय असतात हे विकासाकडे गेल्यावर आपल्याला समजेल असं नाही, परंतु आपण जेव्हा तुम्ही सल्लागाराबरोबर बसाल तर ते तुम्हाला ग्रीन एनर्जी काय असते, ग्रीन होम सिस्टम काय असते, सोलार एनर्जी काय असते, या सर्व गोष्टींचं तुम्हाला तंतोतंत आणि ॲक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन करून देऊ शकतात. हे जेव्हा इम्प्लिमेंटेशन होतं तर आपण बोलतो ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि लॉंग डेव्हलपमेंट. आज आपण जी रिडेव्हलपमेंट करणार आहोत, स्वयंपूर्ण विकास करणार आहोत, तर आमचं त्याच्यामागे धोरण काय असतं किंवा परत मुंबईत आमच्या मते हे लास्ट रिडेव्हलपमेंट आहे. कारण का आता 20 माळे 25 माळ्याच्या बिल्डिंग बनतात, त्यानंतर त्या परत रिडेव्हलपमेंटला जाऊ नये. कारण का आपण किती इमारती बांधणार ना. आता 4 मजली 5 मजली 7 मजली बिल्डिंग आहेत ज्या आता बनणार आहेत 20 माळे 40 माळे बनणार आहेत. नंतर 100 वर्षानंतर काय होईल त्याचा पण विचार केला जावा. म्हणजे त्यांची लाईफ कुठे ना कुठेतरी संपत तर असेल ते म्हणून त्याचं संपत असते, परंतु जर तुम्ही कॉन्क्रीट फॉर्म किंवा त्याचं टेक्निकल स्पेसिफिक एवढं स्ट्रॉंग ठेवलं की ते म्हणजे आमच्या हिशोबाने तर ते 100 ते 150 वर्ष चालावं. तर त्याच्या संकल्पना आपण आर्किटेक्चर आपले इंजिनियर्स त्यांच्या टेक्निकल बेनिफिट्स घेऊन करू शकतो. आणि स्वयंपूर्ण विकासात का ते फायदा होऊ शकतं कारण का इथे प्रॉफिट मेकिंग हा पर्पज नसतो. आपल्याला उत्तमातलं उत्तम कन्स्ट्रक्शन देणं हा आपला पर्पज असतो. त्यामुळे आज जे आपण बिल्डिंग बांधणार आहोत ते परत 30 वर्षानंतर जाऊ नये रिडेव्हलपमेंटला, ते कमीत कमी 100 वर्ष टिकावे हा त्याच्या पाठचा पर्पज असतो. नक्कीच. आणि ह्याच्यामुळे काय होतं रिडेव्हलपमेंट ही काळाची गरज म्हटली जाते. फक्त आपल्याला ॲडिशनल FSI भेटावा, ॲडिशनल मोठी जागा भेटावी हे यासाठी नाही. हे आपण जे कॉन्क्रीट वापरतोय, आपण जे स्टील वापरतोय, ही आपली नैसर्गिक म्हणजे आपल्या देशाची संपत्ती आहे. हे सारखं सारखं रिसोर्स होऊ शकत नाही. त्यामुळे हे अशा प्रकारे वापरावं ज्याचा बेनिफिट लॉंग टर्म व्हावा. असं नाही की आपण प्रत्येक 30 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर रिडेव्हलपमेंटला जावं हे याच्या पाठी उद्देश नाही आहे. मला असं वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याविषयी आपण बोलूया. फक्त आधी एक फोन घेऊया. सुधीर गोसावी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार, बोला. गोसावी बोलतो पुण्याहून. हॅलो. बोला. तर मी आमच्या प्लॉटमध्ये 2 सोसायटी आहेत. एकाच प्लॉटवर 2 सोसायटी आहेत आणि एका सोसायटीचं नाव प्रॉपर्टी कार्डवर आहे. तर त्या प्रॉपर्टी कार्डवर 25 वर्ष झाली सोसायटीला. कन्व्हेन्स डीडची आवश्यकता आहे का त्याच्यात? धन्यवाद. धन्यवाद सर. श्रीकांतजी काय सांगाल? अर्थात कन्व्हेन्स डीडची त्याला नक्कीच आवश्यकता आहे. कारण की ज्या वेळेला 2 सहकारी गृहनिर्माण संस्था असतात एकाच प्लॉटवरती त्यावेळेला असं होतं की एका गृहनिर्माण संस्थेचा कन्व्हेन्स त्याच्यावरती झालेला आहे आणि त्यांचं नाव त्यांच्या मालमत्ता पत्रकावरती चढलेलं आहे. पण ज्यावेळेला दुसरी गृहनिर्माण संस्था जर त्यांना असं वाटलं की आम्हाला पुनर्विकासाची गरज आहे तर त्यांची जी जमीन आहे ती प्रपोर्शनेटली त्यांच्या नावावरती नसल्यामुळे त्यांना कुठलाही पुनर्विकासाचा प्रस्ताव हा प्राधिकरणाद्वारे टाकता येत नाही. कारण की कुठलाही प्रस्ताव टाकण्यासाठी त्यांचं कन्व्हेन्स असणं, त्यांचं लँड्सवरती राईट्स असणं, डेव्हलपमेंट राईट्स असणं हे जास्त गरजेचं. तर त्याच्यामुळे जर त्यांचं जर सोसायटीचं जर कन्व्हेन्स झालेलं नसेल किंवा त्यांची जर प्रॉपर्टी कार्डवरती जर त्यांचं नाव चढलं नसेल तर त्यांना मानवी हस्तांतरण करून प्रपोर्शनेट त्यांचा जो काही राईट असेल तो त्या मालमत्ता पत्रकावरती चढवून घेता येऊ शकतो आणि त्यानंतर त्यांना त्यांचा पुनर्विकास शक्य आहे. नक्कीच. त्याचबरोबरीने मला विचार आहे की जसं आता सरांनी सांगितलं की एक महत्त्वाचा मुद्दा की 100-150 वर्षे त्या इमारतीची लाईफ असावी आणि खरंच खूप महत्त्वाचे असे मुद्दे सांगितले की ही सगळी आपल्या देशाची संपत्ती असेल जी आपण वारंवार वापरतो. आणि एक स्थापत्य विशारद म्हणून मला तुम्हाला विचारायचं की एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रदूषण कमी होत असेल आपण बरोबर. हा एक त्यामुळे फार जे आपण म्हणतो की प्रदूषण विरहित किंवा ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. काय सांगाल सर? आता सध्या हरित इमारती हा जो काही ही जी काही संकल्पना आहे ही सध्या आता उदयाला येते. त्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाण्याचा कशा प्रकारे वापर करता येईल किंवा कसं वाचवता येईल, पावसाचं पाणी आहे किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला सोलार एनर्जी सौर ऊर्जा आहे ही कशी वापरता येईल किंवा तुम्हाला
वायू ऊर्जा आहे, टर्बाईन, विंड टर्बाईन ज्याला आपण म्हणतो, ही तुम्हाला कशी वापरता येईल. आणि त्या दृष्टीने बरेचसे प्रकल्पामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन येण्याचं आत्ता सध्या एक गरज स्वयंपुनर्विकासामध्ये आणि पुनर्विकासामध्ये भासत आहे. कारण की जितकी बिल्डिंग एनर्जी एफिशियंट असेल, जितकी बिल्डिंग नॅचरल रिसोर्सेसने वापरलेली असेल, तितकं त्याचं लाईफ आणि त्याचं आयुष्य जे आहे ते अजून जास्त असू शकतं. सोबतच ग्रीन स्पेसेस ज्याला आपण म्हणतो त्याचीही आज गरज आहे. कारण की मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये बरंचसं शहरीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे पाणी झिरपणं ज्याला म्हणतो आपण जमिनीमध्ये, ह्याच्यासाठी कुठेच वाव उरलेला नाही. आणि म्हणून BMC किंवा इतर जे काही प्राधिकरण आहे त्यांनीही त्यांचे खूप सारे कायदे आता सध्या कडक केलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रीन स्पेसेस ह्या कंपल्सरीली तुमच्या जमिनीवरच असाव्यात आणि त्याच्यातून पाणी झिरपावं अशा अपेक्षेने त्या डिझाईन व्हाव्यात अशासाठी आपले आयुक्त किंवा BMC हे सगळे त्यासाठी पॉलिसीज आखत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीने त्या बिल्डिंग किती एफिशियंट होतील, एनर्जी एफिशियंट होतील किंवा किती लाँग टर्म टिकतील ह्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि हे सगळे आपण आपल्या प्रकल्पामध्ये वापरून आपण ते प्रकल्प अजून जास्त एफिशियंट बनवू शकतो की जेणेकरून जो कोणी एंड युजर आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून त्याच्या घरामध्ये त्याची कॉस्ट, त्याचे मेंटेनन्स कॉस्ट ही त्याला कमी करता येऊ शकते. वा, खरंच खूप छान गोष्ट आहे. काय सांगाल दत्तात्रय सर? नक्कीच स्वयंपुनर्विकासामध्ये ना आपण अजून एक गोष्ट करू शकतो ज्याला मेंटेनन्स फ्री सोसायटी म्हणतात. आज मुंबईमध्ये मेंटेनन्स हा म्हणजे घर घेणं आणि नंतर त्याला मेंटेन करणं महत्त्वाचा विषय की मला असं वाटतं बऱ्याचदा घर ह्याच्यासाठी सोडलं जातं की बऱ्याच लोकांना त्याचं मेंटेनन्स परवडत नाही आणि ही खूप छान संकल्पना आहे. तर स्वयंपुनर्विकासामध्ये कारण का प्रॉफिट मेकिंग हा मेन पर्पज नसल्या कारणाने त्यामध्ये आपण अशा खूप गोष्टी देऊ शकतो नवीन सभासदांना की जेणेकरून त्यांचं जे मेंटेनन्स आहे ते फार कमी होऊ शकतं. प्लस जसं सरांनी सांगितलं सोलार किंवा विंड टर्ब्युलन्स ह्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी इफिशियंट बनू शकते. प्लस आता जे पार्किंगचा विषय आहे, पार्किंगचा विषय जो मुंबईमध्ये खूप भेडसावत आहे, तर त्याच्यात आपण खूप चांगल्या प्रकारे बदल करू शकतो. कारण का DCPRमध्ये जे रूल्स दिले आहेत त्याने पार्किंग सफिशियंट होत नाही. तुम्हाला नवीन पार्किंगचे ऑप्शन्स क्रिएट करावेच लागतात. तर स्वयंपुनर्विकासामध्ये हे नक्कीच पॉसिबल आहे की जेवढी घरं आपण बांधतो आहोत तेवढ्या पार्किंग नक्कीच द्याव्या जेणेकरून की आपले जे रस्ते आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन राहू नये. तर ह्या सर्व गोष्टी स्वयंपुनर्विकासामध्ये नक्कीच खूप चांगल्या आणि प्रखरतेने आम्ही मांडू शकतो ॲज अन कन्सल्टंट. अतिशय खूप महत्त्वाचे मुद्दे असे आपल्या समोर येतात की स्वयंपुनर्विकास जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला अनेक गोष्टींचा विचार होत आहे. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. एक पाऊल गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाकडे या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. खरं तर दोन्ही तज्ज्ञांचं खरंच खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात की खूप छोट्या छोट्या गोष्टी या निमित्ताने आमच्यापुढे, आमच्या प्रेक्षकांपुढे येत आहेत. कारण आपण जसं म्हणतो की आपली संपत्तीचा वारंवार वापर न होता तिची कुठेतरी साठवणूक होणं किंवा मेंटेनन्स फ्री किंवा कमी मेंटेनन्समध्ये लोकांना घरं मिळणं, सोलार किंवा वायूचं जे मगाशी तुम्ही सांगितलं, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग प्रत्येक ज्याचं घर आहे त्या व्यक्तीला होऊ शकतो. तर तुम्हाला विचारायचे की या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात कायदे हे खूप महत्त्वाचे असतात. कारण की बऱ्याचदा होतं काय की पूर्ण गोष्ट आपल्याला माहीत नसते किंवा काय कागदपत्र हवीत किंवा काय मंजुरी, अशा अनेक गोष्टी असतात की जिथे फसवणूक होण्याचे चान्सेस खूप असतात. त्या स्वयंपुनर्विकासामध्ये कायदेशीर बाबी काय आहेत? नक्कीच. तर हा विषय फार इम्पॉर्टंट का आहे? कारण का आजकाल कायदेशीर बाबीमुळे त्या प्रॉपर्टीचं टायटल व्यवस्थित आहे की नाही किंवा त्या प्रोजेक्टमध्ये सर्व गोष्टी कायदेशीर होतात की नाही हे बायरला बघणं आणि प्लस बायरची एक भीती असते की बाबा विकासकाने तो प्रोजेक्ट टाइम आउट कम्प्लीट करता येईल की नाही. स्वयंपुनर्विकासामध्ये काय होतं की जसं श्रीकांत सरांनी पण सांगितलं किंवा आपलं कन्व्हेन्स म्हणजे आपलं टायटल आहे का, जर टायटल असेल तर तुम्हाला स्वयंपुनर्विकासाचे अप्रुव्हल्स भेटणार, म्हणजे मान्यता भेटतील, परवानग्या भेटतील. तर स्वयंपुनर्विकासामध्ये कायदा हा पहिल्या दिवशीच क्लिअर असतो की जर संस्था स्वतः करत असेल तर त्यांचं टायटल क्लिअरच आहे आणि संस्थेचे आपण उदाहरण म्हणून पकडूया किंवा तिथे 50 व्यक्ती आहेत, 50 सभासद आहेत,
त्यांनी स्वयंपुनर्विकासाचा जर मार्ग अवलंबला असेल तर नवीन बायरला त्या संस्थेमध्ये एखादी प्रॉपर्टी परचेस करायची असेल तर विचार काय केला जातो की ते 50 व्यक्तींनी 50 सभासदांनी स्वतःचं घर डिमॉलिश करून नवीन बिल्डिंग बांधतायत. म्हणजे त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी स्टेकवर लागलेली आहे त्या प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी. तर जर ते स्वतः प्रॉपर्टी स्टेकवर लावतात ह्याचा अर्थ त्यांनी सर्व अभ्यास तंतोतंत केलेला आहे. त्यामध्ये लागणाऱ्या ज्या कंटिंजन्सी आहेत त्याचा पण विचार केलेला आहे. तर जेव्हा असा विचार केला जातो त्यामुळे कायदा तर सर्वात पहिलं ते फॉलो करतातच, कारण का त्यांना कोणतेही ॲडिशनल बेनिफिट्स हा त्यांचा पर्पज नसतो. स्वयंपुनर्विकासात त्यांचा एकच पर्पज आहे की आमची नवीन इमारत टाइमली कंप्लीट व्हावी. तर टाइमली कंप्लीट होण्यासाठी कायदा तर ते पूर्ण फॉलो करतातच. त्यातली कार्यकारिणी संस्थेचे जे सभासद आहेत ह्यांच्या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत. काय जबाबदारी कर्तव्य आहेत तर हे जे रिझॉल्युशन्स होतात त्यामध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणं, आपले जे तज्ज्ञ सल्लागार आहेत, चार्टर्ड अकाउंटंट म्हणा, ॲडव्होकेट म्हणा किंवा आपले PMC म्हणा, तर ह्यांचे नियुक्ती करताना त्यांच्याकडून डिटेल्ड रिपोर्ट घेणं, त्याला DPR म्हणतात. टेक्निकली जर थोडं गेलो तर हे DPR जेव्हा त्यांनी क्लिअर असतात तर तुमची संस्था हे कोणत्याही प्रकारे अडकू शकत नाही. आणि लागणारा पैसा, कारण का जर मी स्वयंपुनर्विकास करत आहे आणि मी माझं स्वतःचं घर डिमॉलिश करत आहे तर पूर्ण प्रोजेक्टसाठी लागणारा पैसा हा मी पहिल्या दिवशी मला माहिती आहे की हा पैसा येणार कुठून. त्यामुळे स्वयंपुनर्विकासामध्ये जे नवीन फ्लॅट बनतात, जे बायर्स आहेत, ह्यांना ह्या सर्व गोष्टी एकदम क्लॅरिफाय असतात किंवा इथे कोणताही विकासक नसल्याकारणाने ह्या संस्था ह्यांनी सर्व कायदेशीर बाबींचं तंतोतंत पालन केलेलं आहे आणि त्यांना बेनिफिट्स ॲज अन प्रॉफिट नसल्याकारणाने फक्त एकच प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे त्यांचं जे टाइमली कम्प्लिशन आहे हे नक्कीच पूर्ण होतं. आणि आतापर्यंत आम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय, इवन माझ्या परिचयातले स्वयंपुनर्विकासामधले असा कोणताही प्रोजेक्ट असा नाही आहे की तो अडकलेला आहे किंवा काही गोष्टीमुळे थांबलेला आहे. कारण का ते पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व गोष्टींची पूर्तता केलेली असते. नक्कीच. श्रीकांत सर, मला तुम्हाला विचारायचं की स्वयंपुनर्विकासाचे गुणात्मक फायदे आपण काय म्हणू शकतो, काय सांगाल? गुणात्मक फायदे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या घराचं नियोजन केलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या घरात किती उजेड हवा आहे, किती हवा हवी. कारण काय की आजच्या सभासदांमध्ये किंवा आजच्या नियोजनामध्ये हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला क्वालिटी लाईफस्टाईल मिळावं. आणि त्यामुळे घरांचं नियोजन होताना तुम्हाला तुमचं घर जे आहे त्याचे आराखडे आहेत ते असे आखले गेले पाहिजेत की तुमच्या घरांचे जे काही रूमचे सायझेस आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एरिया युटिलाइज व्हावा. कारण की घरामध्ये जेवढे लांब लचक पॅसेजेस असतील, कॉरिडोर्स असतील, आणि स्वयंपुनर्विकासामध्ये असं होतं की तुम्हाला एका तुमच्या ठराविक एक्झिस्टिंग एरियावरती, सध्या जो राहत आहे त्या एरियावरती एक ऑफर मिळते, तुम्हाला 35%, 40% वाढवून मिळतं. एक्झाम्पल सांगतो, तर त्या 35%, 40%मध्ये आम्हाला जे काही वाढवून मिळतं त्याच्यातून जास्तीत जास्त रूम सायझेस मोठ्या व्हाव्यात आणि वेस्टेज कमी व्हावा, ही एक बेसिक अपेक्षा असते. तर त्याच्यामुळे वेस्टेज फ्री ज्या वेळेला आपण घर बनवतो त्यावेळेला त्याचे रूम सायझेस मोठे असतात, ते एक्सपोज टू वेदर असतात, एक्सपोज टू लाईट असतात, एक्सपोज टू एअर असतात. तर त्याच्यामुळे ते खूप सुंदर व्हेंटिलेटेड असू शकतात किंवा नॅचरली लाईटेड असू शकतात. आणि त्याच्यामुळे तो एक त्याची एक फायदा आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वयंपुनर्विकास करताना तुमच्या घरामध्ये जे काही लागणारं मटेरियल आहे, फिनिशिंग मटेरियल ज्याला आपण म्हणतो, टाईल्स आहेत, पेंट आहेत, तुमचे फिटिंग्स आहेत, सॅनिटरी फिटिंग्स आहेत, हे सगळं निवडण्याची पण तुम्हाला एक मुभा मिळते. कारण की तुम्ही सल्लागाराशी, कंत्राटदाराशी ह्याच्याबद्दल चर्चा करून की आम्हाला सर्वानुमते ही टाईल पसंत आहे किंवा हे मटेरियल पसंत आहे किंवा हा पेंट पसंत आहे, एक्सटिरियरमध्ये, विंडोजमध्ये किंवा त्याचं जे काही रूप असणार आहे, बाह्य रूप असणार आहे, ज्याला आपण एलिव्हेशन म्हणतो, त्याच्यामध्येही तुम्हाला काही डिझाईन अपेक्षित असतील. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वास्तुविशारदाला, स्थापत्य रचनाकारांना तुम्ही त्याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला जसं हवं आहे तसं ते करू शकता. आणि त्याच्यानुसार दुसरी गोष्ट अशी आहे की
तुम्हाला फायनान्शियल कंट्रोल पण याच्यामध्ये राहतो, कारण की सगळी व्यवहाराची पारदर्शकता तुमच्या सोसायटीमध्ये असते, कंत्राटदार तुम्ही निवडलेले असतात आणि ह्या सर्वांमुळे स्वयंपुनर्विकासामध्ये सभासदांना ऑलवेज हे एक ॲडिशनल प्लस पॉईंट. नक्कीच नक्कीच सर, खरं तर विषय इतका मोठा आहे आणि आपल्याकडे वेळेची कमतरता असते, पण अगदी थोडक्यामध्ये शासनाच्या काही सवलती प्रोत्साहन आहेत, अगदी थोडक्यात काय सांगाल लवकर? हो, 13 सप्टेंबर 2019ला आपले माननीय मुख्यमंत्री यांनी एक GR पास केलेला. त्याच्यामध्ये टोटल 21 सवलती दिल्या आहेत. त्यातल्या 8 सवलती ऑलरेडी इम्प्लिमेंटेड झालेल्या आहेत. पुढच्या सवलती आहेत त्या अपेक्षित आहेत की या 1-1.5 वर्षामध्ये येतील. मध्ये कोविड असल्या कारणाने त्या गोष्टींना थोडासा ब्रेक लागला, परंतु आता परत शासन ऍक्टिव्हेट झालेलं आहे. त्यामुळे स्टॅम्प ड्युटीवर 1000 रुपयात स्टॅम्प ड्युटी करणं, म्हणजे डेव्हलपर केसमध्ये स्टॅम्प ड्युटी जास्त लागते, स्वयंपुनर्विकासामध्ये जी स्टॅम्प ड्युटी आहे ती 1000 रुपयात होते. प्लस त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट बनणं, म्हणजे त्यांच्यावर कंट्रोल राहणं, ह्या सर्व गोष्टी होतात. आणि प्लस आता बँका पण त्याला जर फायनान्स देत असतील, त्यामुळे जो अर्थ विषय आहे तो पण आता सुटलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे आणि आम्ही अपेक्षित करतोय की अजून सवलती येतील. आपले माननीय मुख्यमंत्री याच्याबद्दल कार्यरत आहेत आणि वी आर होपफुल किंवा विल गेट मोर बेनिफिट्स फॉर सेल्फ डेव्हलपमेंट. नक्कीच नक्कीच. खरं तर आता आपण बघितलं की अशा अनेक गोष्टी आहेत की जेणेकरून आपण आपल्या स्वप्नाचं घर नक्कीच पूर्ण करू शकतो आणि त्याच्यासाठी अनेक स्वयंपुनर्विकासाच्या संस्था आहेत, त्यांच्यापर्यंत फक्त आपल्याला जाण्याची गरज आहे. आपला कार्यक्रम कसा वाटला, माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहेत, नक्की कळवा. सर, तुम्ही इथे आलात दोघे आणि इतक्या छान पद्धतीने आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं, त्यासाठी तुमच्या दोघांचे खरंच खूप खूप आभार. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.